नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला, आता सकाळ झालेली आहे आणि 7 वाजल्यात घड्याळामध्ये. तर आता इथं अशी माझं आवरून झाले, थोडंसं आंघोळ वगैरे. त्याच्यानंतर आता नाश्ता करायचा आणि आज आहे संडे, त्याच्यामुळे थोडंसं आरामात चाललेलं आहे. तर अजून देवबाप्पाला नैवेद्य पण बनवायचं आहे, त्याच्यानंतर बाकीचे कामं करायचे आहेत. तर चला म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत बोलूया आणि नंतर माझ्या कामाला सुरुवात करूया. तर नैवेद्य पण बनवायचं आहे आणि पण आरती पण करून घ्यायची आणि बाकीचं सगळं आवरायचं. तर चला मग आता राहा दिवसभर माझ्यासोबत, कसं काय काम चालू असतं, परत कुठं जाते, काय करते. तर तुम्हाला जर पाहायला आवडत असेल ना, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगत जा मला की कसं वाटतं. व्हिडिओ मी सोडते पण कसे वाटतात ते पण मला सांगत जा. आणि चला मग आता दिवसभराचं रुटीन चालू होणार आहे इथं. तर भेटूया आता परत, काय काय करते आणि बाकीचं सगळं रुटीन. दूध तापायला ठेवलेलं आहे इकडे सकाळी. त्याच्यानंतर इकडे रात्रीची डाळ होती ती थोडीशी गरम करायला ठेवली. थोडीशी शिल्लक राहते डाळ किंवा भात, असं काही ना काही शिल्लक राहतं थोडंफार. तर आता मला बनवायची आहे पावट्याची भाजी. तर पावटा म्हणजे हे वाल पावटा आहे. तर आता हे वाल पावटा मी आधी भिजायला ठेवला होता, नंतर ते थोडा एक दिवस असा चाळणीमध्ये ठेवला, त्याला थोडेसे मोडे येऊ दिले आणि नंतर त्याचे सालं काढून घ्यायचे. पण सालं काढताना पाण्यात टाकायचे, त्याच्यानंतरच ते मग सालं चांगले निघतात, नाही तर मासे सुके निघत नाही. तर थोडेसेच मोडे येऊ द्यायचे आणि नंतर लगेच त्याचे सालं काढून त्यात एक बटाटा घालून घ्यायचा. नसेल बटाटा आवडत तर नाही घातला तरी पण चालेल. आणि आता इकडे मी लगेचच पावट्याची भाजी बनवायला घेते. तर त्याच्यासाठी कांदा टोमॅटो लागतं किंवा वाटण पण लागतं, पण मी कांदा टोमॅटोवरच्याच बनवते, जे छान लागतात. कारण ते खोबरंही जास्त हे होतं ना, त्याच्यामुळं कांदा आणि टोमॅटो थोडंसं वापरायचं. तर आता इथं फोडणीला मी जिरे मोहरी टाकली, कांदा टाकून घेतला एक आणि मिरची टाकली. मिरची चांगली तळू द्यायची, कांदा पण चांगला एकदम तळून घ्यायचा आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेते, कारण मिठाने काय होतं लगेच कांदा असा चांगला परतला जातो. तर आता इथे मी कढीपत्ता थोडासा फोडणीला टाकला आहे. तर म्हणलं चला आता वालाची भाजीची मी रेसिपी बनवते, तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकली आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो. फक्त कांदा आणि टोमॅटोची थोडीशी चांगली अशी शिजून ग्रेव्ही करायची, म्हणजे असं छान लागते ती भाजी. कुठलीही कांदा टोमॅटोवरची भाजी करताना कांदा आणि टोमॅटो झाकण ठेवून चांगलं मीठ टाकून थोडंसं परतून द्यायचं आणि थोडं शिजून द्यायचं त्याच वाफेवर. तर आता इथं मी झाकण ठेवले आणि चांगलं 5 मिनटं याला मऊ होऊस तोपर्यंत मसाला तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीने परतून घेते. तरी वालाची भाजी आहे ना आमच्याकडे कमी प्रमाणातच करतात ते लोक, दुसरीकडचे लोक म्हणजे कोकणात वगैरे जास्त बनवतात ही भाजी. काय आमच्या म्हणजे वाल वगैरे असं पिकत नाही, त्याच्यामुळं आम्ही काय बनवत नाहीत. पण मी आणली होती विकत, तर म्हणलं चला बनवूया. तर आज गणपती बाप्पाचा पण नैवेद्यासाठी थोडीशी होईल आणि बाकीचं पण खाण्यासाठी होईल. तर आता इथं मी मसाले टाकून घेतले. तर घरातला मसाला टाकला आहे रोजच्या भाज्यांचा आणि थोडंसं छोले मसाला टाकला आहे, म्हणलं बघू कशी टेस्ट येते. तर आता टाकून घेतले, हळद वगैरे सगळं टाकलं आणि नंतर लगेचच पावटा आणि बटाटा धुवून टाकून देते मसाल्यामध्ये आणि एकत्र मिक्स करून घेते. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला गरम पाणी टाकून शिजायचं. थोडंसं लय वेळ नाही लागत, बटाटा आणि ते सेमच शिजतं, लवकर शिजतं 5-10 मिनटामध्ये. बारीक गॅस केला ना तर 10 मिनटं शिजू द्यायचं आणि शक्यतो बारीक गॅसवरच भाज्या शिजवून घेत जायच्या. थोडा वेळ लागतो पण भाजी अशी रुचकर लागते. आणि आता मी इथं वर पाणी ठेवते, कारण मला गरम पाणीच टाकायचं आणि थोडंसंच पाणी टाकायचं. भाजी अशी थोडीशी जास्त पातळ करायची नाही, थोडीशी ग्रेव्ही ठेवायची. तर आता हे मी एवढं पाणी टाकून घेतले, लागलं तर अजून टाकीन, पण एवढ्या पाण्यामध्ये शिजन आणि थोडंसं वाटलं तर गरम पाणी ग्रेव्हीसाठी ठेवेल. तर आता परत थोडंसं पाणी ठेवते आणि इकडे मी आता चपाती बनवायची आणि पुरी पण बनवायची, कारण देवाला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे श्रीखंड पुरीचा. आणि म्हटलं चला आता चपातीचं पीठ मळून घेते, मग थोड्याशा चपात्या पण बनवते आणि थोड्या पुऱ्या पण बनवते. तर आजचा बेत आहे असा वरण भात आणि
पुरी, श्रीखंड आणि वाल बटाट्याची भाजी. तर असं देवबाप्पाला नैवेद्य पण दाखवायचा. तर चला आता पीठ मळून घेते. छानपैकी पीठ मळून चांगलं भिजू देते. त्याच्यानंतर आधी चपात्या लाटून घेते आणि नंतर पुऱ्या करते. म्हणजे थोड्याशाच बनवायच्या आहेत पुऱ्या. तर इथं आता पीठ मळून चांगलं भिजलं ना तर चपाती पण छान येते आणि मऊ राहतात. तर आता हे पहा इथं छानपैकी भाजी पण शिजत आली. अजून थोडीशी मी शिजून देणार आहे 5 मिनटं बारीक गॅसवर. बारीक गॅसवर भाजी शिजायला ठेवली ना वेळ लागतो, पण चांगली दमाने शिजते, त्याच्यामुळे त्याची चव पण चांगली लागते. तर आता इथं माझं असं सकाळपासूनचं किचनमध्ये आवरायचं चालू आहे. त्याच्यानंतर आता भाजी शिजली की मग मी आता गॅस बंद करते आणि नंतर मग आपण करूया. पुऱ्या लाटायच्या आहेत. तर आता इकडे मी पुऱ्यासुद्धा लाटून घेते आणि नंतर लगेचच तळून घेते. तर आता इथं लाटून घेतल्या आणि तळून घेते. म्हणजे देवबाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. अजून आरती करायची. आरती झाल्याच्या नंतरच नैवेद्य दाखवतो. तर असा वेगवेगळा नैवेद्य आहे. तर हा नैवेद्य आहे आमचा 5व्या दिवसाचा. म्हटलं चला आज पुरी आणि श्रीखंड बनवूया थोडंसं. देवबाप्पालासुद्धा थोडं वेगवेगळं खायला आवडतं आणि मला तर करायला आवडतंच आणि खायलासुद्धा आवडतं. तर असं कोण कोण करतं, म्हणजे असं देवबाप्पा प्रसाद वगैरे नसला तरी पण घरी असं वेगवेगळं करून खायला मुलांना वगैरे छान वाटतं. म्हणजे थोडंसं वेगळं, जास्त तेलकट पण नाही खायचं, पण कधीतरी असं. तर आता इथं मी छान पुऱ्या किती टम्म फुगलेल्या आहेत आणि मी छोट्या छोट्याच बनवल्या आता. तर आता पुरी पण तळून झालेल्या आहेत. मस्त अशा फुलल्या आता आणि इकडं कुरडई, पापड आणि भाजी पण बनवलेली. ती पण हे बघा अशी भाजी झाली वाल बटाट्याची. तर आता करायची आहे आम्हाला आरती. तर मी आता इथे आहे ना देवाला धूप अगरबत्ती लावून घेते. सकाळी लावतो उठल्याच्या नंतर, पण परत आरतीच्या वेळेस परत लावतो. तर आज आरतीला आम्ही तिघंच आहोत, माझी मुलगी, मुलगा आणि मी. आम्ही तिघंच येतं, कारण दुपारच्या आरतीला जास्त कोण नसतंय, सगळे कामावर जातात. त्याच्यामुळं आमचे दोघंच आरती करून घेतो देवबाप्पाची आणि मग नंतर आम्हाला ठेवायचं आहे नैवेद्य. आरती झाली का सगळ्यांना प्रसाद वाटतो. नसेल कोणतं आमचं आम्हीच घेतो आणि नैवेद्य ठेवतो. तर आता इथं नैवेद्याचं ताट मी भरून आणलेलं आहे आणि देवबाप्पाला मी आता नैवेद्य ठेवून घेते. म्हणजे बाकीचं आवरायला सुरुवात करायची. तर आता एवढा स्वयंपाक बनवला म्हटल्यावर किचनची काय हालत झाली ती काय मी तुम्हाला दाखवत नाही. तर चला बाय बाय सगळ्यांना.